मानवांना वंदन करून आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम. जय. आपण ज्यासाठी ज्या कामासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ते काम म्हणजे महाबोधी महाविहार हे मोगलांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि महाबोधी टेम्पल 1949चा कायदा पूर्णतः रद्द झाला पाहिजे. यासाठी या कायद्याचा निषेध करण्यासाठी तो रद्द व्हावा यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहात. खूप दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. तिथं बौद्ध भिक्षू उपोषण करत आहेत आणि या उपोषणाला जगभरातील सर्व देशातील बौद्ध भिक्षू पाठिंबा देत आहेत. जसे की थायलंड आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, सर्व देशातील बौद्ध भिक्षूंचा पाठिंबा आहे आणि आपलाही पाठिंबा त्या आंदोलनासाठी आहे. आणि सर्व भारत देशामध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी बौद्ध उपासकांनी मोठं आंदोलन उभा करावं यासाठी आपण या छोट्याशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे. पूर्ण भारतभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि आपण पुणे शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मोठं आंदोलन उभं करून आपण निवेदन सरकारला आपण द्यावं, कलेक्टरला आपण ते द्यावं आणि ते कलेक्टर मार्फत ते सरकारपर्यंत पोहोचेल. यासाठी पुणे शहरामध्ये सुद्धा फार मोठा आंदोलन उभं राहावं यासाठी आपण मोठ्या बैठकीचं आयोजन करून नियोजन करून फार मोठा मोर्चा किंवा मोठं आंदोलन आपण उभं करावं. यासाठी आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्यासाठी एखादी बैठक बोलवावून आपल्याला एक तारीख निश्चित करून या आंदोलनासाठी प्रचार प्रसार आपण करून फार मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं करावं असं पुणे शहरातील सर्व उपासक उपासिका सर्वांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्र जमावं. सर्व संस्था, सर्व धार्मिक संस्था, सर्व संघटना सर्वांना एकत्रित बसून एक निर्णय घेऊन एक तारीख निश्चित करून आपण मोठं आंदोलन उभं करावं आणि भारतीय संघाला पाठिंबा द्यावा. या